दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्व परिसरातील संत तुकाराम महाराज मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने श्री अंबे माँ चैत्र नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे। या नवरात्री उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गायली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यात दररोज महायज्ञासोबतच महाप्रसाद देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण या ठिकाणी दररोज घेत असल्याचं बघायला मिळत आहे। यावेळेस एकनाथ शिंदे यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी आमदार रवी फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, परिवहन समितीचे माजी सभापती विलास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळेस श्री जयप्रकाश कोटवानी आणि राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश पोदी व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघा, हे दुसरा दिवस आहे आणि आज दुसरा दिवसातच या नवरात्र उत्सवाला एवढा प्रतिसाद मिळतो आहे आणि या जेवढा प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये आम्ही जे साहेबांबरोबर जे आम्ही संगती काम करतोय त्याच्यामध्ये आमचा पण प्रोत्साहन वाढतोय। तर मला तर लोकांना हे सांगायचे की असे धार्मिक कामांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त सहभाग घ्या। त्यांच्यामुळे कसं होतं की जेवढे लोक ह्याच्यात सहभाग घेतील त्यांच्यामध्ये आम्हाला पण जास्त त्यांच्यात एनर्जी आहे।